नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा 2024 याकरिता महाराष्ट्र सेट इतिहास या विषयातील युनिट क्रमांक 4 ला आपण सुरुवात केलेली आहे आणि युनिट 4 मध्ये आपण आज मेडिवल हिस्ट्री मध्यकालीन इतिहास यावर आधारित महत्त्वपूर्ण एमसीक्यूज प्रश्न अभ्यास करणार आहोत. विजयनगर साम्राज्य हा टॉपिक एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने अत्यंत महत्त्वपूर्ण आपल्याला दिसून येतं. एमसीक्यूजवर आधारित हा आपला लेक्चर 15 आहे, ज्यामध्ये आपण विजयनगरवर आधारित महत्त्वपूर्ण प्रश्न जे आहे ते अभ्यास करणार आहोत. यापूर्वीच्या क्लासेस जर आपण बघितलं नसेल तर नक्कीच बघा, कारण त्यामध्ये आपण मध्यकालीन इतिहास यावर आधारित महत्त्वपूर्ण थेरी जे आहे ते अध्ययन केलेली आहे. महाराष्ट्र सेट परीक्षा इतिहास या विषयासाठी कंप्लीट कोर्स सुद्धा अवेलेबल आहे आणि या कंप्लीट कोर्समध्ये आपल्याला डेली बेसिसवर लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतात. डेली बेसवर लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स आपले 5 वाजता होत असतात. संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ लेक्चर्स आहे. सोबतच संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित नोट्स आहे. यामध्ये आपल्याला टोटल 10 युनिट्सच्या 10 युनिट्सवर आधारित एमसीक्यूज जे आहे ते प्रोव्हाइड केले जातं. टॉपिक अनुसार आपल्याला नोट्स आहे ना, प्रॅक्टिस करिता एमसीक्यू आहे. लास्ट इयरचं PYQ सुद्धा अवेलेबल आहे. तर सोबतच आपल्याला वीकली टेस्ट सुद्धा प्रोव्हाइड केली जाते, जेणेकरून मंडे टू फ्रायडे यावर आधारित आपण सोमवारपासून तर शुक्रवारपर्यंत जे महत्त्वपूर्ण टॉपिक्स आपण अभ्यास करीत असतो त्यावर आधारित हे वीकली टेस्ट असते, म्हणजे सराव सुद्धा वीकचा होऊन जातं. इतिहास या विषयासाठी नवीन बॅच सुरू होत आहे 27 नोव्हेंबर पासून. या नवीन बॅचला जॉईन करण्यासाठी हे ऑफिशियल नंबर आहे, यावर कॉन्टॅक्ट करा. फीज मात्र 10,000 आहे. यावर आपल्याला काही % डिस्काउंट मिळेल आणि मात्र 8,000 मध्ये हा कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे विथ पेपर 1. पेपर 1 फ्री ऑफ कॉस्ट आहे. महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनमध्ये 2 पेपर आपल्याला दिसून येतात, तर दोनही पेपरचा संपूर्ण अभ्यास आपल्या या थ्रू होऊन जाईल. प्रश्न बघूया. तुंगभद्रा नदीच्या काठावरील कोणते शहर 14व्या शतकात विजयनगर साम्राज्याची राजधानी बनले? ए अहमदाबाद, बी हम्पी, सी हैदराबाद, सी डी मद्रास आणि डी वरीलपैकी काहीही नाही. प्रश्न काय आहे? विजयनगर साम्राज्याची राजधानी, डायरेक्ट प्रश्न आहे. सो राजधानी आहे हम्पी, ऑप्शन बी. 14व्या शतकामध्ये हम्पी ही विजयनगरची म्हणजेच 1336 पासून 1672 पर्यंत राजधानी राहिली. विजयनगरचे संगमवंश जे आहे आपण बघतो, हरिहर आणि बुक्का यांनी विजयनगरची स्थापना केलेली संगम वंश आहे. सालुव वंश आहे. तुलु आणि अरविडू हे 4 राजवंश आपल्याला दिसून येते. देवराय 2 हे संगम घराण्यातील सर्वात महानतम शासक आपल्याला दिसून येईल. प्रश्न दुसरा आहे. विजयनगर राज्यांचा इतिहास डॅश यांनी लिहिला? ए डोमेगो पेस, बी आहे फर्नियो न्यूनीज, सी आहे निकितीन आणि डी आहे निकोलो डी कॉन्टी. सो विजयनगर राज्यांचा इतिहास कोणी लिहिलेला आहे? डोमिनो पेस यांनी लिहिलेला आहे. डोमिनो पेस मध्यकालीन विजयनगरची तुलना यांनी रोमशी केलेली आहे. हे पोर्तुगीज प्रवासी आपल्याला दिसून येते. डोमेगो पेस जर विचारलं कोणते देशाचे हे प्रवासी होते ना, तर पोर्तुगीज. डोमेगोंनी 1520च्या सुमारात राजा कृष्णदेवरायांच्या काळात विजयनगर साम्राज्याला भेट दिलेली. हा सुद्धा प्रश्न इथून खूप महत्त्वपूर्ण निर्माण होते. विजयनगर राज्याचा क्रोनिको डॉस रेस डी ब्रिक्सनागा मध्ये विजयनगर राज्याबद्दल त्यांनी विस्तृतपणे नोंदविलेले आहे. प्रश्न तिसरा आहे, आपल्याला जुळवायचा आहे. सूची 1 आहे कृष्णदेवराय, विरूपाक्ष, हरिहर, देवराय प्रथम. अनादर साइड म्हणजे सूची बी आहे इब्न बतुता, निकोलो दी कोंटी, वर्थेमा आणि निकितीन. बरं, हे काय आहे? ऑप्शन्स आहे. 4 ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहे. तर आपल्याला काय करायचं आहे? जोडी जुळवायची आहे. तर क्वेश्चन 3 मध्ये आपल्याला काही गोष्टी लक्षात घ्या. कृष्णदेवराय यांच्या काळामध्ये वर्थेमा, विरूपाक्ष यांच्या टाइम पिरियड मध्ये आपण काय बघतो? विरूपाक्ष यांच्या टाइम पिरियड मध्ये निकितीन है ना. हा, हरिहर प्रथम यांच्या टाइम पिरियड मध्ये आपण बघतो की कशा प्रकारे ते आहे. ओके. देवराय प्रथम यांच्या काळामध्ये निकोलो दी कोंटी है ना. आता इब्न बतुता इथे दिलेला आहे हरिहर प्रथम है ना.
इब्न बत्तुता हे MBTच्या टाइम पिरियड मध्ये आपल्याला दिसून येते. यांचा ग्रंथ रेहला आहे ना. समोर जाऊया. विजयनगरातील राज्य कारभारासाठी प्रदेश देण्यात आलेल्या लष्करी सेनापतीच्या पाचारण करण्यात येईल. ए आहे रायस अमीर, बी आहे अमीर नायक आणि डी आहे काहीही नाही. बघ हा प्रश्न क्वेश्चन क्रमांक 4 काय म्हणतं, विजयनगरातील राज्य कारभारासाठी प्रदेश है ना, यावर जी लष्करी सेनापती असायचं त्याला काय म्हणतात है ना, तर त्यांना म्हणतात अमरनायक. ऑप्शन बी. अमरनायक 1336 मध्ये संगम घराण्यातील हरिहर आणि बुक्का यांनी विजयनगरची स्थापना केलेली अमरनायक हे लष्करी कमांडर होते, ज्यांना राय काय आहे पहा. विजयनगरचे जे शासक आहे त्यांच्या उपाधी आपल्याला दिसून येते राय होती है ना. ओके. विजयनगरच्या राज्यकर्त्यांद्वारे शासित प्रदेशांवर यांना जे आहे ना भूमी वगैरे प्रदान केल्याची आपल्याला दिसून येतं. क्वेश्चन 5 आहे, खालीलपैकी संगम घराण्याचा सर्वात मोठा शासक कोण होता. ए आहे हरिहर, बी आहे बुक्का प्रथम, सी आहे हरिहर द्वितीय आणि डी आहे देवराय द्वितीय. क्वेश्चन 5 चं व्हेरी करेक्ट आन्सर आहे देवराय द्वितीय हे महानतम शासक आपल्याला दिसून येते आणि संगम वर्षाचा सर्वात महत्वपूर्ण किंवा इम्पॉर्टंट शासक देवराय द्वितीय आहे. क्वेश्चन 6 आहे, खालीलपैकी तुलुव वंशाचा सर्वात मोठा म्हणजे महानतम शासक कोण आहे. ए कृष्णदेवराय, बी अच्युतदेवराय, सी आहे सदाशिवराय आणि डी आहे रामराय. बरं, क्वेश्चन 6 आपल्याला काय विचारतात, तुलुव वंश है ना, तर तुलुव वंशाचे शासक कोण होते, कृष्णदेवराय महानतम शासक आपल्याला दिसून येतात. ओके, तुलुव वंशाचे सर्वात प्रतिष्ठित म्हणा महानतम शासक कृष्णदेवराय होते. क्वेश्चन 7 आहे, खालीलपैकी अरविडू घराण्याचा सर्वात मोठा म्हणजे महानतम शासक कोण होते. ए आहे तिरुमल, बी आहे व्यंकट, सी आहे श्री रंग तृतीय आणि रंग प्रथम. ओके, सो क्वेश्चन 7 मध्ये आपल्याला दिसून येते की अरविडू वंशाचं शासक है ना व्यंकट द्वितीय आपल्याला दिसून येतात. चला, अरविडू वंशाचे सगळ्यात मोठे किंवा मग महानतम शासक हे व्यंकट द्वितीय होते. क्वेश्चन 8 आहे, विजयनगरला भेट देणारा प्रवासी निकोलो कॉन्टी कोणत्या देशाचा रहिवासी होता. ए इटली, बी स्पेन, सी इराण आणि डी आहे मोरोक्को. सो विजयनगरला भेट देणारा निकोलो दी कोंटी होते. बरोबर आहे. बरं, निकोलो दी कोंटी यांच्याविषयी आपण बघतो की हे कोणत्या देशाचे रहिवासी होते, इटली या देशाचे रहिवासी होते है ना. चला, क्वेश्चन 9 आहे, विजयनगरला भेट देणारा पहिला युरोपियन प्रवासी कोण होता. ए निकोलो दी कोंटी, बी आहे अब्दुल रजाक, सी आहे अथेनासियन निकितीन आणि डी आहे वर्थेमा. सो क्वेश्चन 9 मध्ये काय विचारले आहे, पहिला युरोपियन ज्यांनी विजयनगरला काय केलेले आहे, भेट दिलेली आहे, तर हे कोण होते, निकोलो दी कोंटी प्रथम युरोपियन आपल्याला दिसून येईल जे विजयनगरला भेट देतात. ओके, क्वेश्चन 10 आहे, विजयनगरातील सती प्रथेचे वर्णन करणाऱ्या प्रवासी कोण होते. ए निकोलो दी कोंटी, बी अब्दुल रजाक, सी निकितीन आणि डी आहे वर्थेमा. सो क्वेश्चन 10 मध्ये आपल्याला काय विचारतात, सती प्रथा है ना. बरं, एन्शियंट टाइम पिरियड मध्ये आपल्याला सती प्रथेचा उल्लेख कुठे मिळतं, भानुगुप्त यांचा एरण अभिलेखामध्ये आपल्याला मिळतात है ना. सेम विजयनगर विषयी विचारलेला आहे की सती प्रथेचं वर्णन केलेलं आहे कोणी, निकोलो दी कोंटी यांनी. ए व्हेरी करेक्ट आन्सर. चला, प्रश्न 11 आहे, कोणत्या शासकाच्या काळात निकोलो कोंटीने विजयनगरला भेट दिली होती. ए हरिहर प्रथम, बी बुक्का प्रथम, सी आहे हरिहर द्वितीय आणि डी आहे देवराय प्रथम. आता या ठिकाणी आपल्याला प्रश्न काय विचारतं, निकोलो कोंटी यांनी जेव्हा विजयनगरची यात्रा केलेली यावेळी शासक विजयनगरचे कोण होते, तर आपल्याला माहित आहे की यावेळेस देवराय प्रथम यांचं टाइम पिरियड सुरू होतं आणि देवराय प्रथम यांच्या टाइम पिरियड मध्ये आपण बघतो की कशा प्रकारे इटलीचा प्रवासी कोण निकोलो दी कोंटी विजयनगरला भेट देतात ना. संगम घराण्याचे शासक देवराय प्रथम. 12 क्रमांकाचा प्रश्न आहे, विजयनगरला भेट देणारा अब्दुल रज्जाक कोणत्या देशाचा रहिवासी होता. ए पर्शिया, बी स्पेन, सी इराण आणि डी आहे मोरोक्को. क्वेश्चन 12 मध्ये आपल्याला विचारला आहे अब्दुल रज्जाक है ना, तर कोणत्या देशाचे रहिवासी होते अब्दुल रज्जाक, पर्शिया है ना. तर बघा, विजयनगरच्या भेटीला आलेला अब्दुल रज्जाक जो आहे तो मूळ पर्शियाचा रहिवासी आपल्याला दिसून येते.
क्वेश्चन 13 आहे, कोणत्या शासकाच्या काळात अब्दुल रज्जाक विजयनगरला भेट देतात? जसं निकोलो कोंटी देवराय प्रथम यांच्या टाइम पिरियडमध्ये विजयनगरला भेट देतात, तसंच अब्दुल रज्जाक कोणाच्या काळात? ए हरिहर प्रथम, बी बुक्का प्रथम, सी हरिहर द्वितीय आणि डी आहे देवराय द्वितीय. सो व्हेरी करेक्ट आन्सर देवराय द्वितीय यांच्या काळामध्ये आपण बघतो अब्दुल रजाक विजयनगरला भेट देतात है ना. बरं, देवराय द्वितीय हे संगम वंशातील सर्वांतम महानतम शासक आपल्याला दिसून येतात. आणखीन थोडा समोर वळूया है ना. क्वेश्चन 14 कडे येऊया. खालीलपैकी कोणी म्हणाले की विजयनगर सारखे शहर संपूर्ण जगात डोळ्यांनी पाहिले जात नाही आणि कानाने ऐकले जात नाही? ए निकोलो कोंटी, बी आहे अब्दुल रज्जाक, सी अथेनासियन निकितीन आणि डी आहे वर्थेमा. सो या ठिकाणी आपल्या लक्षात येते की क्वेश्चन नंबर 14 जे आहे या ठिकाणी एक स्टेटमेंट दिलेलं आहे, वर्णन ज्याला आपण म्हणतो आहे ना. तर वर्णन केलेलं आहे कशाबाबत? विजयनगरचं आहे ना. विजयनगर सारखं शहर हे जगात डोळ्यांनी पाहिले जात नाही आणि कानांनी ऐकले जात नाही, अशा प्रकारचं म्हटलेलं आहे. क्वेश्चन 14चं व्हेरी करेक्ट आन्सर ऑप्शन बी अब्दुल रज्जाक यांनी है ना. हे पर्शियन प्रवासी आपल्याला दिसून येते आणि ते स्तुती करतात की विजयनगर सारखे शहर संपूर्ण जगात डोळ्यांनी पाहिले जात नाही आणि ऐकलेही जात नाही म्हणून. क्वेश्चन 14 आहे, खालीलपैकी कोणत्या विजयनगरच्या राजधानीतील वेश्यालयाचा उल्लेख कोणी केलेला आहे? ए निकोलो कोंटी, बी आहे अब्दुल रज्जाक, सी आहे अथेनासियन निकितीन आणि डी आहे वर्थेमा. सो क्वेश्चन 15 मध्ये आपल्याला दिसून येतं की विजयनगरमधील वेश्यालयाचा उल्लेख आपल्याला अब्दुल रज्जाक जे आहे ते करताना दिसून येतात. चला, क्वेश्चन 16 आपल्याला दिसून येते की विजयनगरला भेट देणारा अथानिसियन निकितीन हा कोणत्या देशाचा रहिवासी होता? ए आहे पर्शिया, बी आहे रशिया, सी आहे इराण आणि डी मोरोक्को. सो क्वेश्चन 16 मध्ये आपल्याला दिसून येते की निकितीन हा कोणत्या देशाचा प्रवासी आहे? सो व्हेरी करेक्ट आन्सर बी रशियाचा हा प्रवासी आपल्याला दिसून येतो. ओके, समोर जाऊया. क्वेश्चन 17 आहे, खालीलपैकी कोणता प्रवासी घोडा व्यापारी होता, म्हणजे घोड्याचा व्यापारी म्हणून आलेले होते? ए निकोलो दी कॉन्टी, बी अब्दुल रजाक, सी अथेनासियन निकितीन आणि डी आहे वर्थेमा. सो क्वेश्चन 17 मध्ये आपल्याला दिसून येते की घोड्याचा व्यापारी कोण होता? तर लक्षात घ्या, घोड्याचा व्यापारी आपल्याला दिसून येते निकितीन होते है ना. चला, तर आपल्याला दिसून येते की विजयनगरला भेटीला आलेले निकितीन जे आहे ते रशियाचे रहिवासी होते आणि मूळतः हे घोड्याचे व्यापारी आपल्याला दिसून येतात. कोण नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन 18. विजयनगरला भेट देणारा पहिला रशियन प्रवासी कोण होता? ए निकोलो दी कॉन्टी, बी अब्दुल रज्जाक, सी अथेनिसियन निकितीन आणि डी आहे वर्थेमा. सो क्वेश्चन 18 मध्ये आपल्याला लक्षात येते की निकितीन जे आहे ना हे रशियन प्रवासी आपल्याला दिसून येतात आणि हेच पहिले रशियन प्रवासी आहे ज्यांनी विजयनगरला भेट दिलेली होती. ओके, सो व्हेरी करेक्ट आन्सर इज सी. 19 क्रमांकाचा प्रश्नाकडे वळूया. भारतातील गरिबीचे वर्णन करणारा पहिला प्रवासी कोण होता? ए निकोलो दी कॉन्टी, बी अब्दुल रजाक, सी आहे निकितीन आणि डी आहे वर्थेमा. सो या ठिकाणी आपल्याला लक्षात येते की भारतातील गरिबीचे वर्णन करणारा जो प्रवासी आपल्याला दिसून येते ती निकितीन होते है ना. सी. चला, 20व्या क्रमांकाचा प्रश्नाकडे वळूया. 15व्या शतकात बिदरला पोहोचणारा एकमेव प्रवासी कोण होता? ए निकोलो दी कॉन्टी, अब्दुल रजाक, सी निकितीन आणि डी वर्थेमा. आता बघा बिदर आहे ना, इथे पोहोचणारा प्रवासी कोण आहे? तर हे प्रवासी आपल्याला दिसून येईल निकितीन आहे, जे बिदरला 15व्या शतकामध्ये पोहोचले होते. ओके, 21 क्रमांकाचा प्रश्न आहे, विजयनगरला भेट देणारे डुआर्डो बारबोसा
कोणत्या देशाचे रहिवासी होते? ए पोर्तुगाली होते, बी रशियन होते, सी इराणचे होते, की ते मोरोक्कोचे होते, डी मोरोक्को. सो इथे आपल्या लक्षात आलेलं असेल की कशा प्रकारे विजयनगर साम्राज्य आणि विजयनगरला भेट देणारे आणि प्रवास वर्णन लिहिणारे या सगळ्यांवर आपल्याला प्रश्न दिसून येतात आणि एक्झाममध्ये सुद्धा महाराष्ट्र सेटमध्ये अशा स्वरूपाचे प्रश्न आपल्याला दिसून येतात. सो डुआर्डो बार्बोसा हे पोर्तुगाल या देशाचे काय होते? रहिवासी होते. त्यामुळे इथे योग्य उत्तर ऑप्शन ए आहे. ओके, 22 क्रमांकाकडे जाऊया. 22 क्रमांकाचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता प्रवासी पोर्तुगीज सेंचुरियन अल्बुकर्कचा दुभाषी होता? ए निकोलो कॉन्टी, बी अब्दुल रजाक, सी आहे डुआर्डो बार्बोसा आणि आपल्याला फोर्थ दिसून येईल बर्थेमा. सो 22 क्रमांकाच्या प्रश्नामध्ये दुभाषी म्हणजे काय? ट्रान्सलेटर. अल्बुकर्कचा ट्रान्सलेटर डुआर्डो बार्बोसा होते. ठीक आहे. सो व्हेरी करेक्ट आन्सर इज सी. 23 क्रमांकाच्या प्रश्नाकडे आपण वळूया. डुआर्डो बार्बोसा खालीलपैकी कोणत्या शासकांच्या काळात विजयनगरला भेट यांनी दिलेली आहे? ए कृष्णदेवराय, बी बुक्का प्रथम, सी हरिहर द्वितीय आणि डी आहे देवराय द्वितीय. सो 23 क्रमांकामध्ये डुआर्डो बारबोसा यांनी कोणाच्या टाइम पिरियडमध्ये विजयनगरला भेट दिलेली? तर कृष्णदेवराय यांच्या टाइम पिरियडमध्ये आपण बघतो की डुआर्डो बारबोसा यांनी विजयनगरला भेट दिलेली. यानंतरचा प्रश्न आहे 24 क्रमांकाचा. विजयनगरला भेट देणारे वर्थेमा हे मूळचे कोणत्या देशाचे रहिवासी होते? ए पोर्तुगाल, बी रशिया, सी इटली आणि डी आहे मोरोक्को. तर वर्थेमा सुद्धा इटली या देशाचे रहिवासी आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारे आजच्या क्लासमध्ये आपण टोटल 25 क्वेश्चन्स डिस्कस केलेले आहे. नेक्स्ट सेशनमध्ये भेटूया आणि नेक्स्ट आपला टॉपिक आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर नेक्स्ट सेशन नक्की बघा. सोबतच नवीन बॅच आपली 27 पासून सुरू होत आहे. या नवीन बॅचला लवकरात लवकर जॉईन करा. अशाच प्रकारे सेशनला बघत राहा.